जयमान सारंगाव अगेन्स्ट टीम आरके बिल्डर्स मानकोली अशी मॅच सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माजी सरपंच चषक 2025 मध्ये आपण मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करतोय आरके बिल्डर्स मानकोली अगेन्स्ट टीम जयमान सारंगाव सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे टीम मानकोलीची बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती सन्नी पाटील आणि दीपेश आणि शिवम ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती मॅच होती ऑन पहिला बॉल ऑन साइडला आला जवाब फटका मात्र फिल्डिंग देखील तेवढीच सुंदर आपल्याला पाहायला मिळते आणि मी तर म्हणेन की जवळपास 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात जर हा चेंडू हाताला स्पर्श झाला नसता तर बाउंड्री लाईनच्या बाहेर होता परंतु बॉल अडवला आणि एक सिंगल एका धावेनं ऑफ द मार्क टीम आरके बिल्डर्स मानकोली आणि ऑफ द मार्क झाला बॅटर दीपेश केणे यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला मिड विकेटला एक धाव पूर्ण एकच धाव सिंगल डबलचा खेळ 4 ओव्हरची मॅच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात एक डीप मिड विकेटला आहेत आणि एक लॉंग ऑनला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात फुलटॉस आणि उडवलाय झेल कंप्लीट झाली अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय बीमर नो बॉल आणि एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि 4 धाब्यांना धावफलक 8 वरती जाऊन पोहोचताय फ्रीड बॉल होता आणि त्याचा समाचार घेतला जातोय सनी पाटील मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग टाकली होती सनीनं पुढचा बॉल अराउंड द विकेट डेड बॉलचा इशारा अंपायरकडनं थोडासा पाय स्लिप झाला असावा सारंगाव आणि आरके बिल्डर्स मानकोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते लवकरच या क्रीडानगरीवरती देखील अनेक साऱ्या टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत ओहो सोडून दिला लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा परंतु लेग स्टंप दाखवली होती त्यामुळेच सनीनं लेग साइडला बॉल टाकला मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता सनी मागच्या मॅचचा अराउंड द विकेट पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल येतोय
चौकार आला परंतु तो फ्री बॉल होता त्यामुळं माइंडसेट फ्रीली ठेवलं बॅटरनं परंतु त्यानंतर डॉट बॉल येतोय. यावेळेस लाजवाब स्ट्रोक हवेत आहे बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील निघून जाणार आहे. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार. सहा धावा आहेत. 6 धावेनं आता धावफलक 15 वरती. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. सनी पाटील राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. शिवम चांगली बॅटिंग चौकार आणि षटकार ठोकला शिवमनं. पुढचा बॉल यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि कोणतीही मिस्टेक यावेळेस करणार नाहीयेत. विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय टीम आर के बिल्डर्स मानकोलीला. बॅटर शिवम माळी बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे. पहिली विकेट सारंगावच्या खात्यामध्ये गेली आहे. धावफलकावरती धावा 15 लागल्यात. महागडा षटक होतं सनीचं. 15 धावा आल्या परंतु या क्रीडानगरीचा विचार केला तर आपण सहजरित्या 50+ धावा चेस होतात. त्यामुळं विचार हाच करावा लागेल की 60+ टोटल करावा लागेल. बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं टीम मानकोलीनं धावा डिफेंड केल्या होत्या. भरपूर चांगली बॉलिंग हितेशची राहिली होती. बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. शिवम देखील अष्टपैलू कामगिरी करत आलाय. बॉलिंग देखील तो भरपूर चांगली टाकतो. त्यामुळं जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करायचा. 50+ टोटल निश्चित विचार डोक्यामध्ये असणार आहे टीम मानकोलीच्या. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. व्हॉट अ कॅच. लाजवाब कॅच आणि बॅटर फेल होतोय. मैदान सोडावं लागेल बॅटरला. विकेट आली आहे. आणखीन एक झेल कंप्लीट झालाय. झेल भरपूर चांगला होता. लोअर फुलटॉस होता. ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार पुढचा बॉल. न्यू बॅटर प्रतीक माळी आलत. नक्कीच मला वाटतं 1 किंवा 2 खेळणे आहेत. त्या व्यतिरिक्त माळी परिवार आर के बिल्डर्स मानखोलीमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. मिस टायमिंग आणि कोणती चुकी फिल्डर करणार नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचा दुसरा धक्का टीम मानकोलीला लागतोय. ऑन अ हॅट्रिक बॉलर ओमकार पाटील. कम ऑन डिझा.
हॅट्रिक वरती ओमकार पाटील आणि बॅटर सागर माळी आल्यात. हॅट्रिक आता कंप्लीट होईल का या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक ओमकार समोर सागर माळी बॅटिंग करतोय. अपील होती परंतु पिचिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती 16 धावा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं आणि मॅच थांबवायची आहे. अंपायर आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. आमचे मान्यवर मेन गेट मधनं येत आहेत. ती गाडी आणायची आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 17 धावा 17. धावा धावफलकावरती. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभागमन होत आहे ओमकार युवा सेवा संस्थाचे अध्यक्ष फाउंडर ओनर सन्माननीय आदरणीय दीना पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स देखील पुरस्कृत केलेला आहे. तसेच त्यांच्या समवेत उमाकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय दीना पाटील साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. धावफलकावरती धावा 17 झालेत. आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर मानकोली अगेन जय हनुमान सारंगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील हे सामने ओमकार पाटील चांगली गोलंदाजी करतोय. 17 झाल्यात. चांगली गोलंदाजी ओमकारची सातत्याने चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 विकेट आले आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक करून देत असताना या सामन्यामध्ये, कारण पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, 15 धावा खर्च केल्या होत्या बॉलरनं, परंतु या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार पाटील कडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुल करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सरप्राईज केलं बॅटरला. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी खाल्ली आहे चेंडूला. हेच बॅटर देखील सांगतोय की अतिरिक्त उसळला बॉल, अगदी अंगाचा वेध घेणारा हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. ओमकार भरपूर चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्टेड फटका. लॉंग ऑन तैनात आहेत आणि केली चुकी. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अखेरकार आलाय हा चौकार. सारंगाव वेळ सुरू आहे मित्रांनो. या अगोदर देखील आपण पाहिलंय की वेळेबाबत एक खेळाडू 30 सर्कल मध्ये आपण घेतला होता. या अगोदर मॅच मध्ये तो दणका बसला होता बरोडीला. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली होती. त्यामुळे अपेक्षा हीच करतो की तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट कराल. 11 मिनिटं झाले 2 ओव्हरसाठी. चला विनंती असेल, तिसरं षटक निर्णायक षटक मी म्हणेन पुन्हा एकदा
कारण या क्रीडा नगरीवरती गेले 2 दिवस आणि आजचा हा तिसरा दिवस आपण सातत्याने पाहिलाय की शेवटच्या ओव्हरच्या अगोदर जे तिसरे षटक आहे सेकंड लास्ट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण मॅचचे टर्निंग पॉईंट येथूनच डिक्लेअर होतात. आता या ओव्हरमध्ये समजणार आहे की पारडं कोणत्या संघाचं जड जाणार आहे. पहिल्या डावाचा खेळ सध्या सुरू आहे. मानकोली बॅटिंग करतीया, समोर बॉल आहे. आता तिसऱ्या षटकामध्ये राज पाटील. पहिला बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे षटकार. काय फटका पाहायला मिळाला. अगदी समालोचन कक्षाच्या आमच्या अगदी वर्ण बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. जेव्हा एखादा प्रोफेशनल क्रिकेट आपण खेळत असतो लेदर बॉल, तेव्हा सांगितलं जातं की व्ही मध्ये खेळा, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ, आणि त्या पद्धतीनं हा फटका पाहायला मिळाला. हा स्ट्रोक देखील त्याच पद्धतीनं खेळायचं होतं, परंतु बॅट थोडीशी आडवी केली बॅटरनं. बॅट आणि बॉलचा संबंध आला नाही आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावफलक 27-27. यावेळेस लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफचा खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. चुकी, पुन्हा एकदा जजमेंट चुकीची पाहायला मिळाली खेळाडूची. मात्र शेवटच्या क्षणी स्वतःला टर्न केलं, बॉल अडवलं आणि दरम्यान या चेंडूवरती धावा कंप्लीट. 2 धाब्यानं धावफलक 29 धाबा. 29 धाबा बनलात. बॉलर राज पाटील. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. अक्रॉस द लाईन स्ट्रोक लाजवाब होता आणि धावा देखील भरपूर चांगल्या मिळतील. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. करणार आहोत. गेले 2 दिवस आपण ज्या व्यक्तिमत्वाची वाट बघत होतो त्या व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आपण एका इनिंग नंतर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ओमकार युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष काय घडलं. बॅटची कडा आणि विकेट प्राप्त केली जाईल. बघा स्वर्गीय आत्माराम आप्पा पाटील स्टँड जो आहे त्या ठिकाणी जी वॅगनर उभी आहे ती गाडी कोणाची असेल तर त्यांनी कृपया करून ती पुढे घ्यायची आहे, कारण त्याच्यामुळे जो आमचा कॅमेरामॅन आहे त्याला प्रॉब्लेम्स येतात. ती वॅगनर ज्या कोणाची आहे धाबा धावफलकावरती. प्रतीक आणि सार्थक ही जोडी अजून देखील खेळपट्टीवरती आहे. मोहित माळी आहेत नॉन स्ट्राईकला. न्यू बॅटर सार्थक आलत. बॉलर तयार. सरळ बॅटनं लॉंग ऑफला खेळाडू, क्रॅकिंग स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 36 धावा धावफलकावरती. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे येणं या पहिल्या डावामध्ये. यानंतरची मॅच विजेता टीम अगेन्स्ट टीम आप्पा 11 गावदेवी भरोडी. आपण देखील भरोडी संघ तयारीत राहायचं. यानंतर लगेच आपली मॅच असणार आहे आणि त्यानंतर जरी मरी अलिमगड आपण देखील रिपोर्ट करा.
तसेच न्यू सिद्धिविनायक अंजूर आपण देखील रिपोर्ट करायचा आहे बघा. स्वर्गीय आत्माराम पाटील स्टँड जो आहे त्याच्या बाजूला जी वॅगनर उभी आहे ती कृपया बाजूला करायची आहे. शिवम चावी आणून द्या. शेवटचा अंतिम षटक हर्षल म्हात्रे शेवटच्या अंतिम षटकामध्ये तयार होतोय. सार्थक असतील स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फेस करत असताना क्रॅकिंग ड्राईव्ह त्याची पाहायला मिळाली होती, परंतु आता येणारे 6 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीनं सार्थक देखील खेळ करेल. हर्षल म्हात्रे तयार. पहिला बॉल भीमटोला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. काय लाजवाब पॉवर पाहायला मिळाली. येतोय हा षटकार. धावफलक जाऊन पोहोचते 42-42 धावा. हर्षल म्हात्रे पहिला चेंडू पायांवरती टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस आणि जसा फुल टॉस दिसला तसा डोळ्यामध्ये चमक आली सार्थकच्या आणि दोन्ही हातांनी तो तोफा कबूल केला. षटकार ठोकला. हर्षल आता राऊंड विकेट येतोय. या वेळेस त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यात. बेल्स डाऊन. बॅटर सार्थकची गई संपुष्टात. फर्निचर ब्लास्ट. विकेट आली आहे. षटकार खाल्ल्यानंतर राऊंड विकेटना आला आणि दांडी गुल केली बॅटरची. दोन्ही पायांच्या मधनं बॉल गेला. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्लोअर वन पाहायला मिळालं. व्हेरिएशन आहेत गोलंदाजाकडे हेच त्याने दाखवलं. पहिला चेंडू तेच तरार होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु लोअर फुल टॉस पडला. परंतु राऊंड विकेटने गेले. त्यानंतर दांडी गुल केली आणि आता हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आता मोहित असतील स्ट्रायकिंग एंडला. भरपूर वेळानंतर मोहितला स्ट्राईक मिळाली. हा फटका देखील क्रॅकिंग आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. कोणतीही चुकी त्याने केलेली नाही आहे. टिपलाय जेल संपलाय. आणखीन आणखीन एक विकेट आली. षटकार विकेट सिंगल विकेट. हा बॉलिंग ग्राफ आपण या ओव्हरचा पाहतोय.
आता अराउंड विकेट न पुन्हा एकदा बॉल, कारण समोर डावखुरा तसा बॅटर आलाय. पुढचा बॉल हर्षल म्हात्रे, षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक त्यानं केलाय. स्लोअर वन पुन्हा एकदा हवेत आहे बॉल. लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग ऑफ पर्यंत आला, कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. आणखीन एक टिपलाय झेल आणि संपलं आणखीन एका बॅटरचा खेळ. बॅटर बाद. या ठिकाणी शुभागमन झाला माजी सरपंच रणजितजी पाटील साहेबांचं आणि त्यांच्या संवेद आमचे लाडके प्रथमेश दादा उर्फ बंटी दादा यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे आणि पुन्हा एकदा बॉलर हॅट्रिक वरती आहे. न्यू बॅटर निहाल केनी. शेवटचा अंतिम बॉल फेस करण्यासाठी हर्षल म्हात्रे ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक कंप्लीट होईल का? राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा लागली, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत, अडवलं जाईल. एक सिंगल, ओव्हर थ्रो झाला. बॅकअपला खेळाडू नव्हते आणि 2 धाबा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हिट विकेट साठी का? यस. हिट विकेट आहे की नाही हे चेक केलं जात आहे. यस, बॅटर बाद असेल. हिट विकेट. धावफलक आपल्याला पाहायला मिळतील 43 धावा. 43 झाल्या, 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्की ज्या व्यक्तिमत्वाची आपण गेली 2 दिवसापासून वाट बघत होतो, अखेरकार आजच्या या शेवटच्या तिसऱ्या दिवसामध्ये साहेब आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. ओमकार युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष, भरपूर दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये नेहमीच दादांचा वाटा पुढे असतो. तसेच आपल्याला या स्पर्धेमध्ये ज्यांनी टॉस बॉक्स पुरस्कृत केलेला आहे असे सन्माननीय आदरणीय दीना पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती मेगा सत्कार आयोजकांच्या वतीनं केला जातोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं
उमाकांतजी पाटील यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. माजी उपसरपंच दिवा अंजूरचे अंजूर गावचे माजी उपसरपंच सन्माननीय उमाकांतजी साहेबांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर वेहे गावचे आमचे लाडके राजा पाटील साहेबांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. आज या शेवटच्या दिवसामध्ये साहेबांची देखील उपस्थिती आम्हाला लाभली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजा पाटील साहेबांचं देखील व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मॅच रंगली आहे. 44 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी खेळपट्टीवरती नीलकंठ आणि त्याच्या समवेत धीरज ही सलामीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शिवम माळी. उंचगुरा गोलंदाज कशा पद्धतीनं बॉलिंग टाकणार आहे, कारण मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॉलिंग त्याने टाकली, चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्या जोरावरती मॅच जिंकली होती टीम आरके बिल्डर्स मानकोली. या मॅच मध्ये देखील अपेक्षा असणार आहेत, कारण पुन्हा एकदा 44 धावा डिफेंड करतायत. बॉलर होतोय तयार अराउंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. सामन्याला होतीये सुरुवात. बॉलर तयार अराउंड विकेट. पहिला बॉल फटका चांगला खेळला आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आलाय चौकार आणि 4 धावेनं संघाचं खातं ओपन झालंय. टीम सारंग ऑफ द मार्क. धीरज पाटील पहिला चेंडूवरती चौकार ठोकला. यावेळेस फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत. 2 खेळाडू. कॉलिंग चांगली केली आहे. अखेरकार झेल टिपला आणि संपला बॅटरचा खेळ. पहिला धक्का टीम सारंगवला. सेवक सन्माननीय आदरणीय रामजी शिलोद्रे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रामजी शिलोद्रे साहेब ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये सामनावीरच्या ट्रॉफीज पुरस्कृत केले. शिवा माळी पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खाल्लाय, परंतु त्यानंतर विकेट शिवमच्या खात्यामध्ये. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 सागर पाटील आलेत. बॉलर अराउंड विकेट न. पुढचा बॉल शिवम माळी अराउंड विकेट सागर पाटील साठी. यावेळेस लॉक स्वीप खेळला. स्क्वेअर लेगला खेळाडू
एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 5 अंकावरती जाऊन पोहोचेल. 44 धाबांचा पाठलाग करतीया. धावफलक 5 वरती गेला. चांगल्या बॅटिंगची गरज आहे टीम सारंगावला. विकेट पहिली गमावली आहे. धीरज चौकार ठोकला, त्यानंतर कुठेतरी मिसटायमिंग स्ट्रोक खेळून बसला. यावेळेस देखील बघा अंधाधुंद फटका खेळायचा होता. बॅटाने बॉल मध्ये कनेक्शन झाला नाही. या लेगबायचा इशारा अंपायर कडनं येतोय. एक सिंगल आली, चोरट्या रूपानं ती कंप्लीट केली गेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय, कारण त्यांना माहिती आहे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे. पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील बनतील तेवढा बेनिफिट असणार आहे, कारण फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. शिवम अराउंड द विकेट, स्टेप आउट झाला. फटका हा लाजवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल लॉंग ऑफ क्लिअर, चौकार. चौकार आला. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका, कारण मिड ऑफला खेळाडू होता, परंतु वाईट इशू बाय. यावेळेस पुल केलं, गॅप आहे. फाईन लेगचा खेळाडू 30 सर्कल मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती खेळ धावफलकावरती धाबा बनला, त्या म्हणजे 14 धाबा. अजून देखील जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 30 धावांची गरज. आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय आदरणीय दिना पाटील साहेब, महत्वाची उपस्थिती साहेबांची राहिलेली आहे. आपण या ठिकाणी आलात, आपला मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाबलगावरती 14 बनला. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर हितेश आलेत. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती आणखीन एक करणार आहोत. बरोडी गावचे लेजंड प्लेयर संतोषजी भगत साहेबांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. संतोषजी भगत साहेबांचा महत्वाची उपस्थिती त्यांची देखील राहिली आहे. लेजंड खेळाडू आहेत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. यावेळेस हितेश आलत. पहिला चेंडू डॉट बॉल, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग. बॉलर तयार होतोय हितेश केणे. पहिला चेंडू डॉट बॉल आला. पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट न समोर बॅटर या अगोदर चांगली बॅटिंग केली होती. उडवला फटका, क्रॅकिंग आहे, मात्र तेवढंच लाजवाब क्षेत्ररक्षण देखील टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटरचा खेळ लागतोय. आणखीन एक धक्का टीम जनमान सारंगाव टीमला.
या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय आदरणीय देवदास साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय बिंदास साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील माजी सरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय आदरणीय विकासजी पाटील साहेबांचं देखील विकी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकाराला 6 धाब्याने धावफलक 20 वरती जाऊन पोहोचेल. धावफलक 20 वरती सनी आल्यात आणि सनीनं आल्या षटकार ठोकला. विशु भोईर देखील मेहनत करताय कारण पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग करतील की नाही हाच प्रश्न घेऊन एक सिंगल आली या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. विशु हाच बॉलर आहे ज्याने बीपीएल मध्ये 4 धावा डिफेंड केल्या होत्या. सकाळच्या सत्रामध्ये 25 धावा डिफेंड केल्या. अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंग आणि एक सिंगल देखील म्हणजे नो +1 अशा 2 धाबा आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. खर तर हितेशनं चांगली बॉलिंग टाकली होती. 2 चेंडू चांगले टाकले पण षटकार केला, सिंगल आली आणि त्यानंतर हा नो बॉल म्हणजे आता स्ट्राईकला सनी असतील आणि फ्री हिट बॉल आहे. सनीनं षटकार ठोकला होता हितेशच्या विरोधामध्ये. आता फ्री हिट आहेत परंतु लाईन खराब आहे. ऑफस्टंप सोडून जाणारा बॉल पंच खुणावतात. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. 24-24. ब्लाइंड स्ट्रोक फ्री हिट होता परंतु फ्रीली हिट नाही करू शकला. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर आला. व्हेरिएशन्स हितेश तर पाहायला मिळालं. एक लेग बायची सिंगल, एका धावेने धावफलक 25-25 वरती. बॉलर तयार. बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 25 धावा, 12 बॉल आणि 19 ची गरज. चला टीम मानकोली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बारा बॉल 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम जय हनुमान सारंगावला. प्रेम माळी तिसऱ्या ओव्हरसाठी येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आता प्रेम कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 19 हव्या आहेत. कमीत कमी धावा या ओव्हरमध्ये जर दिल्या प्रेमनं तर चांगली गोष्ट टीम मानकोलीसाठी असणार आहे. अदरवाईज
मी नेहमी म्हणत आलो या मैदानावरती की तिसरं षटक इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं फटकाला जवाब, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, षटकार. एकतर्फी खेळतोय जणू काय सनी पाटील, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सनी हिरो बनला होता. या मॅच मध्ये देखील जबाबदारीनं खेळ त्याचा पाहायला मिळतोय. बॉल द्या. नक्कीच सन्माननीय आदरणीय कुमार संदेशजी पाटील साहेब, तसेच कुमार प्रसादजी भगत साहेब, तसेच विकी भगत साहेब या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचे कटआउट देखील आपण पाहतोय. पूल करण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल, चांगला चेंडू. सन्माननीय ऋषिकेशजी गायकवाड यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या वेळेस देखील फटका ला जवाब. हा फटका जणू काय पाहत बसा. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावफलक 37. टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि टीम झरीमरी अलीमगड, आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करा. उडवलाय बॉल हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक ते करणार नाहीयेत. अखेरकार टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. सनीला अखेर मैदान सोडावं लागणार आहे. या अगोदर 2 फटके जे पाहिले ते अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके होते. अजूनही मला वाटतं 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावांची गरज आहे. सामना कुठेतरी सारंगावच्या बाजूने झुकवला होता सनीनं, परंतु आता मॅच मध्ये पुन्हा एकदा बरोबरी. हा फटका देखील क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. थोडस मिसफील्ड पाहायला मिळालं, मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 38, 38 धावा आता 7 मध्ये बनवायच्या आहेत, त्या म्हणजे जिंकण्यासाठी 10-6. फुल केलाय, फटका हवेत आहे, वॅकंट एरिया आहे, कोणते खेळाडू नाहीये डीप मध्ये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 6 मध्ये 4 ची गरज आहे आणि नक्कीच धनाजी उर्फ मास देखील खुश दिसतात थोडेफार. शेवटचं अंतिम षटक आणि बॉलर दीपेश.
आपल्याला पाहायला मिळतील. आता 6 मध्ये बनवायचे 4 धावा डिफेंड होतील का? बॉलर दीपेश केणे आपल्याला पाहायला मिळतात. चला वेल कमी घ्या टीम मानकोली. 4 धावा डिफेंड करायच्या. 2 जर डॉट बॉल आले, विकेट आले तर मॅच मध्ये रंगतदार स्थिती पुन्हा निर्माण होईल. बॉलर तयार दीपेश केणे. पहिला बॉल शेवटच्या षटकाचा. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय आणि सर हातामध्ये विकेटचं पतन. या ओव्हरचा हा धक्का नंबर लागतोय तो म्हणजे 4. बॅटर हर्ष विकेट आली आहे. न्यू बॅटर आता समाधान पाटील येत आहेत. अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये. दीपेश केणे चला वेल कमी घ्या. बॅट्समन कधीच आलाय. दीपेश भरपूर वेळ होतोय या चेंडूसाठी. कव्हर ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या क्लासिकल स्ट्रोक न मॅच केली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम जयनमान सारंगावनं. अभिनंदन टीम जयनमान सारंगावन. हार्डलक टीम आर के बिल्डर मानकोली. चला टीम सारंगाव कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हर्षल म्हात्रे मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे आणि टीम जयनमान सारंगाव आपण टॉस साठी या अगेन्स्ट टीम अपाइलेमन गावदेवी भरोडी. हॅलो. सो वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबापांचं आणि मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहत आहात माजी सरपंच चषक 2025. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याला दोन्ही टीमने